महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरान जगातील प्रथम क्रमांकाचे पर्यटन स्थळ। ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे मत। मी क्रिकेटच्या माध्यमातून खूप देश फिरून आलोय, पण माथेरानसारखा अलौकिक स्थळ कुठेच नाही। प्रदूषण मुक्त वाहनांचा आवाज नाही, चालून शरीराचा व्यायाम, हे सर्व फक्त माथेरानमध्येच आहे। त्यामुळे एक नंबरचे पर्यटन स्थळ म्हणून मी माथेरानला प्रथम क्रमांक देईन, असे प्रतिपादन भारताचा तत्कालीन तडाखेबाज फलंदाज संदीप पाटील हे माथेरानमध्ये आले असता बोलत होते। सन 1983चा पहिला विश्वचषक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंपैकी संदीप पाटील हे एक नाव आपोआप देशातील सर्व क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर उभे राहते। तेच संदीप पाटील हे मागील 2 दिवस माथेरानमधील हार्स अँड हॉटेल अँड आपल्या परिवारासह वास्तव्यास होते। तर संदीप पाटील यांचा 1956 मधील जन्म, तर 1962 साली त्यांच्या आजोबाबरोबर माथेरानला दिलेली पहिली व तेव्हापासून माथेरानच्या प्रेमात पडलेले व आजही त्यांना माथेरानचा विसर न पडलेले संदीप पाटील यांनी माथेरानमधील स्थानिक दुकानदार घोडेचालक यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत। तर माथेरानमधील राजेंद्र उर्फ लक्ष्मण कदम हे त्यांच्या मुलांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणारे अश्वचालक व माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक प्रसाद सावंत व नितीन सावंत यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत। आजही संदीप पाटील हे माथेरानमध्ये आले तर आपल्या मित्रांना आवर्जून भेट देऊन विचारपूस करतात। तर क्रिकेटपटू संदीप पाटील यांची माथेरानमधील माजी नगरसेवक दीपक जाधव यांनी भेट घेतली असता मनमोकळेपणाने बोलत असणारे संदीप पाटील यांनी माथेरानसाठी गौरवोद्गार काढत ते म्हणाले, मी माथेरानमध्ये 21 वेळा आलोय, मात्र तेथील वनराई, येथील रस्ते जैसे ते पाहावयास मिळतात। जगातील इतर पर्यटन स्थळापेक्षा माथेरान हे वेगळं पर्यटन स्थळ आहे। वेगळेपणा जपणाऱ्या माथेरानमध्ये उंच झाडी पाहूनच मन प्रफुल्लित होते। यासाठी मी माथेरानला प्रथम क्रमांक देईन, असे माथेरानविषयी कौतुकास्पद उद्गार काढत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इतर दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा किंबहुना चौक येथील त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहण्यापेक्षा माथेरानसारख्या निसर्गरम्य वातावरणात निवांतपणे राहणे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वनराईतून पक्ष्यांचा गुंजारव ऐकत सकाळची पायपीट करणे, माकडे, वानरे व इतर पशुपक्षी प्रत्यक्ष पाहणे, उन्हाळ्यात माथेरानची जांभळे, करवंदे व इतर रानमेवा खाणे, कधी घोड्यावरून घौडदौड करण्याची वेगळीच मजा घेणे, माथेरानच्या मित्रमंडळींशी गप्पा मारणे व माथेरानच्या निसर्गाचा पूर्ण आस्वाद घेऊन पुन्हा ताजेतवाने होणे, हे सर्व विलक्षण आहे, असंही त्यांनी आपुलकीनं सांगितलंय। तर माथेरानच्या विकासासंदर्भात बोलताना सांगितलंय, माथेरानमधील शाश्वत विकास करताना येथील स्थानिक लोकांचा विचार घ्यायला हवा। परिवर्तन हा संसाराचा नियमच आहे। पर्यटकांना हा निसर्ग अबाधित हवा व तो स्थानिकांकडून राखला गेलाय। या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यात खूप मजा वाटते। निसर्गाचे सुंदर रूप हे म्हणजे माथेरान। माझ्या मुलांनाही माथेरान विलक्षण आवडते, पण कामाच्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाही। जेव्हा कधी थकवा जाणवतो तेव्हा डोळ्यासमोर येतं ते माथेरान, असं प्रांजळ मतही त्यांनी व्यक्त करत माथेरानच्या लाल मातीशी माझी नाळ जुळली आहे। माथेरानमध्ये कधी येतोय, सर्व मित्रांना कधी भेटतोय असे वाटते। माथेरानच्या लाल मातीत पाय टाकला की माझ्या गावी आलोय असं वाटतं। 2 दिवस राहून जेव्हा परतीच्या प्रवासाला लागतो त्यावेळेस इथून जाण्याची इच्छा होत नाही, असं त्यांनी जड अंतःकरणाने सांगितलंय। या प्रसंगी आपले मित्र लक्ष्मण कदम यांना एक टोपी भेट रूपात दिली। तदनंतर क्रिकेट विषयी त्यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, माथेरान, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।